नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची कादंबरी आणि कादंबरीचं नाव आहे पावलो पावली. ऐकूयात, पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन. चॅनलवर आत्ता पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित पावलो पावली. पण ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली याबद्दल सुरेश वैद्य सरांचे आणि स्वरूपदीप प्रकाशन सोलापूर यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवायला सुरुवात करतो. पावलो पावली भाग पहिला. कोल्हापूरहून आलेली महालक्ष्मी एक्सप्रेस दादर स्टेशनमध्ये शिरली आणि प्लॅटफॉर्मवर एकच गडबड उडाली. आपल्या प्रियजनांच्या भेटीसाठी तास दीड तास आतुरतेनं वाट पाहणाऱ्या शेकडो लोकांच्या डोळ्यात चमक निर्माण झाली. खंडाळा कर्जतच्या दरम्यान मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मुंबईला येणाऱ्या सगळ्याच गाड्या तास दीड तास लेट झाल्या होत्या. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबताच प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. जवळजवळ 12 तास गाडीत बसून ते सुद्धा कंटाळलेले होते. म्हणूनच गाडी प्लॅटफॉर्मवर थांबताच आपापलं सामान घेऊन खाली उतरण्यासाठी त्यांनी दाराजवळ एकच गर्दी केली होती. त्यातच गिऱ्हाईक मिळवण्यासाठी हमालही धक्काबुक्की करत गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. आदित्य मात्र या गर्दीपासून जरा लांब आपलं सगळं सामान काढून पायाजवळ ठेवून एका बर्थवर तसाच बसून राहिला होता, दाराजवळची गर्दी कमी होण्याची वाट बघत. वास्तविक 12 तास शांतपणे बसून राहिलेल्या या प्रवाशांची केवळ आणखीन 5-1 मिनटं थांबून शांतपणे शिस्तीनं उतरण्याची अजिबात तयारी नव्हती हे बघून मनातनं तो काहीसा नाराज झाला होता. खरं तर त्यालाही खाली उतरण्याची घाई होती. त्याला रिसीव्ह करायला आलेली त्याची माणसं तो न दिसल्यामुळे अस्वस्थ झाली असतील याची त्यालाही कल्पना होती. पण दाराजवळच्या त्या गर्दीत घुसायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. गुड मॉर्निंग सर, हा आवाज प्रतीक्षाचा होता. आदित्यनं एकदम चमकून वळून बघितलं. प्रतीक्षा खिडकीजवळ उभी होती. त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटलं होतं. गुड मॉर्निंग, आदित्य प्रसन्न चेहऱ्यानं म्हणाला. मग आजूबाजूला बघत त्याने विचारलं, एकटीच आली आहेस? नाही, अशोक देशमुख आणि मूर्तीसुद्धा आलेत. दुसऱ्या बोगीत तुम्हाला शोधतायत. हां, पण मला शोधून काढायचं श्रेय मात्र शेवटी तुलाच मिळालं, असं म्हणत आदित्य हसला. प्रतीक्षाही काहीसं संकोचत लाजरं हसली. बरं, एखादा कुली एका बघ, सामान बरंच आहे. तुमच्या बाजूलाच उभा आहे सर, प्रतीक्षा म्हणाली. आदित्यनं मागे वळून बघितलं. एक तरुण अतिशय आदबीनं सामानाजवळ उभा होता. त्याच्या परवानगीची वाट बघत होता. एका हमालाचं ते शालीन वागणं बघून आदित्यला आश्चर्य वाटलं. नाहीतर हमाल येताच गडबड करायला लागतात. कुठे आहे सामान? हे लय सामान आहे साहेब, याकडे आगाला एवढे पैसे पडतील बरं का साहेब, हे आणि असंच काहीतरी. पण हा कुली मात्र अतिशय शांतपणे त्याच्या परवानगीची वाट बघत होता. कदाचित तो आणि प्रतीक्षा बोलत असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये म्हणूनच तो गप्प उभा होता. एवढा सुसंस्कृतपणा आजवर कुठल्याच कुलीत आदित्यनं पाहिला नव्हता. हा तरुण पेशानं खरोखरच कुली नसावा असं आदित्यला वाटलं. हे सगळं सामान आपलंच आहे ना सर? आदित्यनं त्याच्याकडं बघताच त्या तरुणानं नम्र स्वरात विचारलं. हो, पण हे सगळं तू एकटा उचलू शकशील? आदित्यनं त्याच्याकडे लक्षपूर्वक बघत विचारलं. तर तरुण काहीसा खिन्न हसत म्हणाला, सामान बरंच आहे सर, याची मलाही कल्पना आहे. पण जे ओझं माझ्या खांद्यावर आहे त्या तुलनेनं ह्या सामानाचा बोजा काहीच नाही आहे. आपण काळजी करू नका सर, मी सगळं उचलतो. त्या तरुणाच्या वागण्यातली आदब आणि बोलण्यातला सुसंस्कृतपणा बघून आदित्यची खात्री पटली. हा तरुण चांगला शिकला सवरलेला आहे आणि केवळ परिस्थितीमुळेच नाईलाजानं त्याला हा कुलीचा पेशा पत्करणं भाग पडलाय. ठीक आहे, मी खाली उतरतो, असं म्हणत आदित्य डब्यातनं खाली उतरला. तोवर अशोक देशमुख आणि मूर्तीही त्याच्या डब्याजवळ येऊन पोहोचले होते. आदित्यला बघताच दोघांच्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटले.
वेलकम टू बॉम्बे सर. मूर्ती आदित्यचं स्वागत करत म्हणाला. बॉम्बे नाही, मुंबई. आदित्य हसून मूर्तीची चूक दुरुस्त करत म्हणाला. ओ सॉरी सर. मूर्ती हसून आपली चूक कबूल करत म्हणाला. इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. आपल्या नवीन गाडीची डिलिव्हरी मिळाली? आदित्यनं विचारलं. यस सर, तीच घेऊन आलोय की आम्ही. गुड. आदित्य म्हणाला आणि मग प्रतीक्षाकडे वळून, प्रतीक्षा. येस सर. प्रतीक्षा तत्परतेनं पुढं झाली. या तरुणाला तूच पाठवलं होतंस? डब्यातून सामान उतरवण्याच्या गडबडीत असलेल्या तरुणाकडे इशारा करत आदित्यनं विचारलं. हो सर. मग तुला काही विशेष आढळलं नाही त्याच्यात? म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर? प्रतीक्षा अवजळत्या चेहऱ्यानं म्हणाली. कसला अंदाज? हाच की, जे मला जाणवलं ते तुम्हालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही. आलं लक्षात, पण तू त्याला नेमकं कसं टिपलंस? आदित्यनं काहीशा कुतूहलानं विचारलं. गाडी येताच सगळे कुली घाईघाईनं धक्काबुक्की करत डब्यात घुसायचा प्रयत्न करत होते. पण हा तरुण मात्र एका बाजूला उभा होता, एकटाच, उदास चेहऱ्यानं. त्याच्याकडे बघताच नकळत माझ्या मनात आलं की हा तरुण कुली असूच शकत नाही. पण त्याच्या अंगावरचा तो लाल डगला बघून मलाही ते सत्य नाकारता येत नव्हतं. तोपर्यंत तुम्हीही मला दिसला नव्हतात. अशोक आणि मूर्ती तुम्हाला शोधायला गेले होते. मी एकटीच उभे होते. माणसानं नेहमी आपले कान आणि डोळे उघडे ठेवावेत ही तुमचीच शिकवण असल्यामुळे मी त्याच्याकडे एकटक बघत होते. त्याच्यातलं वेगळेपण बघून नकळत माझं कुतूहल जागृत झालं होतं. शेवटी न राहून मी त्याला जवळ बोलवलं. तुम्ही डब्यात का शिरत नाही आहात? मी त्याला विचारलं सर. त्यांनी एक क्षण माझ्याकडे बघितलं आणि मग म्हणाला, एवढा लांबचा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना खाली उतरण्याची घाई असणार. आम्हा हमालांचं काम त्यांचं सामान उचलण्याचं आहे, त्यांना धक्काबुक्की करून त्रास देण्याचं नाही. हे त्याचं उत्तर नुसतं योग्यच नव्हतं, तर सुसंस्कृतपणाचंही होतं. मग मी त्याला पुन्हा विचारलं की पण हे जे कुली धक्काबुक्की करून आत घुसतायत त्याचं काय? त्यावर तो शांतपणे म्हणाला की त्यांचं वागणं चुकीचं आहे, एवढंच मी म्हणू शकतो. ज्यांना कुलीची आवश्यकता आहे ते तर आपलं सामान स्वतः उचलणार नाहीत ना. आपणहून ते कुलीला बोलावणार. मग उगीचच प्रवाशांना त्रास देण्यात काय अर्थ आहे? मी म्हणाले, पण असंही होऊ शकतं ना की तुम्ही आपल्या प्रवाशांनी बोलवण्याची वाट बघत असे एका बाजूला उभेच राहाल आणि तुमच्या वाटेला एकही गिऱ्हाईक येणार नाही. त्याच्यावर तो फिक्कटसा हसून म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं आणि बऱ्याचदा तसंच घडतं. पण त्याला काही इलाज नाही. जे मनाला पटत नाही ते करणं मला शक्य नाही. काम करायची माझी तयारी आहे, पण दुसऱ्याला त्रास होईल असं वागून जबरदस्तीनं काही मिळवायची माझी इच्छा नाही. आणि त्याचवेळी खिडकीजवळ उभी असलेली माणसं बाजूला झाल्यामुळे मला तुम्ही दिसला होतात सर. मग तुमच्याकडे इशारा करत मी त्याला म्हणाले, आज जे साहेब दिसत आहेत ना त्यांना कुलीची गरज आहे, जा. पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे अविश्वासानं बघितलं होतं. मग काहीसा हसून तो म्हणाला, पूर्वी जेव्हा मी शाळेत शिकत होतो तेव्हा संस्कृतमध्ये एक वाक्य वाचलं होतं, पुरुषांचं भाग्य आणि स्त्रीचं चरित्र कुणीही सांगू शकत नाही. तुमची नजर माझ्यावर पडली हे माझं भाग्यच तर म्हणायचं. नाहीतर आजही मला रिकाम्या हातानंच परतावं लागणार असंच मी समजून चाललो होतो. असं म्हणत तो तुमच्या दिशेनं गेला होता. खरं आहे तो म्हणतोय ते. पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चरित्र कोणी सांगू शकलाय का आजवर? आदित्य एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाला. त्या वाक्यानं नकळत त्याच्या जखमेवरची खपली निघाली होती. हा तरुण चांगला शिकलेला वगैरे वाटतो. कष्ट करून आपली रोजीरोटी कमावण्याच्या त्याच्या ह्या प्रयत्नांचं मला कौतुक वाटतंय. नाहीतर त्याच्या जागी दुसरा एखादा तरुण असता तर परिस्थितीला शरण जाऊन केव्हाच वाईट मार्गाकडे वळला असता. अगदी खरं आहे सर. प्रतीक्षा त्याच्या मताशी सहमत होत म्हणाली. आणि म्हणूनच मला वाटतंय की ह्या तरुणाचा चांगुलपणावरचा विश्वास उडण्यापूर्वी त्याला एखादा चांगला आधार मिळायला हवा. नाहीतर या समाजव्यवस्थेत आणखी एका सुसंस्कृत होतकरू तरुणाचा बळी जाईल. आपल्या बॉसला नेमकं काय सुचवायचं आहे हे प्रतीक्षेच्या लक्षात आलं. ती हलक्या स्वरात म्हणाली,
तुम्ही कुणाकुणाला आधार देणार सर? ह्या समाजात पावलोपावली तुम्हाला असे तरुण आढळतील. या तरुणांना वाईट मार्गाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सगळ्या समाजाने पुढे यायला हवं. तुम्ही एकटे कुठवर पुरे पडणार आहात? तू म्हणतेस ते खरं आहे प्रतीक्षा, पण मीही ह्याच समाजाचा एक हिस्सा आहे हे मी विसरू शकत नाही. मी एकटा ही समाजव्यवस्था बदलू शकत नाही हे मलाही कळतं आहे, पण माझ्या कुवतीनुसार जेवढं मला शक्य आहे तेवढा त्याचा वेग तर मी थोपवू शकतो ना. निदान एकाला तरी मी या अधःपतनापासून वाचवू शकलो तरी ते खूप होईल. प्रतीक्षा काही बोलली नाही. अशोक आणि मूर्तीसुद्धा गप्प उभे होते. आदित्यचा स्वभाव, त्याची मतं, त्याची विचार करण्याची पद्धत सगळ्याची त्यांना कल्पना होती. आपला साहेब इतर पैसेवाल्यांपेक्षा वेगळा आहे याचीही जाणीव त्यांना होती. म्हणून तर आदित्यविषयी त्यांच्या मनात आदराची, आपलेपणाची भावना होती. आदित्यचं आत्ताचं बोलणं ऐकून तिघांनाही समजून चुकलं होतं की हा तरुण आजच्या नंतर पुन्हा कधीही कुलीच्या वेशात दिसणार नव्हता. आदित्यनं आपल्या कोटाच्या खिशातून सिगारेट केस काढली, उघडली आणि अशोक आणि मूर्तीसमोर धरली. वास्तविक आपल्या साहेबासमोर सिगरेट ओढायची कुठल्याही कर्मचाऱ्याची छाती झाली नसती. पण अशोक आणि मूर्ती दोघांनीही समोर धरलेल्या केसमधनं एक एक सिगरेट घेतली. घेणं भागच होतं, कारण दोघेही सिगरेट ओढतात हे आदित्यला माहिती होतं. आणि आपण केवळ त्यांचे बॉस असल्यामुळे ते आपल्यासमोर सिगरेट ओढायला संकोचतात हे आदित्यला अजिबात मान्य नव्हतं. याबाबत आदित्यनं एकदा त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, ऑफिसमध्ये मी तुम्हा लोकांचा बॉस आहे. ऑफिस अवर्समध्ये तुम्हा लोकांची कसलीही गय मी करणार नाही. कामाच्या बाबतीत तुमची कसलीही कुचराई मला सहन होणार नाही. पण ऑफिसच्या बाहेर आपण सगळे मित्र आहोत. तिथे ना मी तुमचा बॉस आहे ना तुम्ही माझे असिस्टंट. त्यामुळे ऑफिसच्या बाहेरही जर तुम्ही साहेबासारखीच ट्रीटमेंट द्याल तर ते मला आवडणार नाही. अशोक आणि मूर्तीनं सिगरेट घेतल्यावर आदित्यनंही एक सिगरेट काढून आपल्या ओठात सारली. मग लायटरनं त्यांची सिगरेट शिलगावल्यावर आपलीही सिगरेट शिलगावली. सिगारेट शिलगावताना आदित्यची नजर त्या तरुणावर होती. त्या तरुणानं डब्यातलं सगळं सामान खाली उतरवलं होतं आणि आता तो ते व्यवस्थित डोक्यावर घेता यावं या उद्देशानं एकावर एक व्यवस्थित रचत होता. त्याच्या मानानं सामान खूप होतं. 3 मोठ्या सुटकेसेस, एक भली मोठी एअरबॅग, 2 ब्रीफकेस आणि 1 होल्डॉल. तो तरुण सामान उचलण्याच्या तयारीत असतानाच आदित्य पुढे होत म्हणाला, अरे जरा थांब. तो तरुण सरळ उभा राहिला. आज्ञाधारक भाव चेहऱ्यावर आणत त्याने आदित्यकडे बघितलं. नाव काय तुझं? विवेक, तरुणानं नम्र स्वरात सांगितलं. मरण्यासाठी एवढा उतावेळ झालायस? आदित्यनं गंभीर स्वरात विचारलं. विवेक एकदम दचकला. मग काहीशा आश्चर्यानं तो आदित्यकडे बघायला लागला. शाळा कॉलेजात बुद्धीचा कस लावून आणि भारंभार डिग्र्या मिळवूनही जेव्हा एखाद्या तरुणाला त्याच्या योग्यतेचं काम मिळत नाही तेव्हा तो मृत्यूला सामोरा जातो. हा मृत्यू 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे आत्महत्या, जी अगदी सहज सोपी असते, आणि दुसरा प्रकार म्हणजे समाजाविरुद्ध विद्रोह करून उठणं. दुसऱ्या प्रकारचा मृत्यू पहिल्यापेक्षाही अधिक भयंकर आणि तुम्हाला आयुष्यातून उठवणारा असतो. या दोन्हीपैकी तू कुठल्याच प्रकारचा मृत्यू स्वीकारला नाहीस. त्याऐवजी तू मेहनत, मजदुरी करणं पसंत केलंस. ज्याच्यात परिस्थितीशी सामना करण्याची ताकद नसते अशीच माणसं मृत्यूला कवटाळतात. पण तुझ्यासारखे परिस्थितीशी झुंज देणारे तरुण मला आवडतात. अशा तरुणांचा मी नेहमी आदर करतो. किती शिकलायस तू? विवेकच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव गडद झाले होते. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळायला लागले होते. आजवरच्या आयुष्यात त्याला पहिल्यांदाच एक असा माणूस भेटला होता ज्याने त्याची विचारपूस केली होती, आपलेपणानं त्याला धीर दिला होता, त्याच्या कष्टांचं कौतुक केलं होतं. मी ग्रॅज्युएट आहे, विवेक खालच्या मानेनं हलक्या आवाजात म्हणाला. मला वाटलंच होतं. आदित्य प्रसन्न चेहऱ्यानं म्हणाला. मग तो अशोककडे वळला. अशोक. येस सर.
हे सामान आपण सगळे मिळून उचलू शकणार नाही. का नाही उचलू शकणार सर? अशोक तत्परतेनं म्हणाला. अहो पण सर, विवेक घाईघाईनं म्हणाला. आपण कशाला त्रास घेताय सर? मी उचलतो ना सगळं सामान. हवं तर तुम्ही तुमच्या इच्छेला येतील तेवढे पैसे द्या सर. विवेकच्या आवाजात एक प्रकारची आजिजी होती, केविलवाणेपणा होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत आदित्य काहीशा गंभीर स्वरात म्हणाला, आम्ही सगळे अजून काही म्हातारे झालेलो नाही आहोत काय मूर्ती? यस सर, आम्ही सगळे मिळून हे सामान सहजपणे उचलू शकतोय की. अवघड काय असतंय त्याच्यात? विवेकचा चेहरा एकदम उतरला. जी काही थोडीफार कमाई होण्याची आशा निर्माण झाली होती ती शक्यताही दुरावली गेली ह्या विचारानं त्याचा चेहरा खिन्न झाला. खाली मान घालून तो त्यांच्यापासनं दूर होण्यासाठी वळला. अरे तू कुठे निघालायस? आदित्य त्याला उद्देशून म्हणाला. हा होल्डॉल तू उचल. विवेक पुन्हा त्याच्याकडे वळला. काहीही न कळून तो गोंधळलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघू लागला. प्रतीक्षा, तू या दोन्ही ब्रीफकेस उचल. उचलू शकशील ना? मी सुटकेससुद्धा उचलू शकते सर, प्रतीक्षा हसून म्हणाली. ती आम्ही उचलतो. अशोक, मूर्ती, तुम्ही दोघं एक एक सुटकेस उचला. मान डोलावं दोघांनी एक एक सुटकेस उचलली. आणि विवेक, तू ही एअरबॅग आणि हा होल्डॉल उचल. आणि ही सुटकेस सर? तिसऱ्या सुटकेसकडे खूण करत त्यांनी विचारलं. माझ्याही वाट्याला काहीतरी यायला हवं ना? आदित्य हसून म्हणाला. पण सर, मूर्तीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला. नो पण अँड आई, कम ऑन, असं म्हणत आदित्यनं सुटकेस उचलली. सर मी घेतो ना ती. विवेक हात पुढे करत म्हणाला. नाही, तू फक्त एअरबॅग आणि होल्डॉल उचल. सगळेजण आपापल्या वाट्याला आलेलं सामान उचलून स्टेशनमधनं बाहेर आले. पार्किंग प्लेसमध्ये नुकतीच घेतलेली नवी कोरी टाटा सुमो उभी होती. सगळं सामान डिकीत ठेवलं गेलं. आदित्य प्रतीक्षाला म्हणाला, तू पुढे बस, हे तिघे मागे बसतील. विवेक, चल तू. मी सर, मी. विवेक एकदम गोंधळला. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राहतोस कुठे तू? मुंबईत घरांची समस्या मोठी बिकट आहे सर. सर्वसामान्य माणसाला तर साधी झोपडी मिळणं मुश्किल झालं आहे. आणि मी तर एक कुली आहे. अरे हो, पण राहतोस कुठे? विवेकनं मान खाली घातली. संकोचलेल्या स्वरात म्हणाला, तूर्त वडाळा ब्रिज खालीच राहतो सर. आदित्य क्षणभर गप्प बसला आणि मग त्याने विचारलं, तू घरी एकटाच राहतोस का आणखीन कोणी आहे तुझ्याबरोबर? म्हणजे तुझ्या परिवाराबद्दल विचारतोय मी. आई, वडील आणि एक छोटी बहीण. बरं, तू गाडीत बस, मग आणखीन बोलूयात. असं म्हणत आदित्य ड्रायव्हिंग सीटवर बसला. विवेकला नाही म्हणणे शक्यच झालं नाही. अशोक आणि मूर्तीबरोबर तो मागच्या सीटवर बसला. प्रतीक्षा बसताच आदित्यनं कार सुरू केली आणि पार्किंग प्लेसमधनं बाहेर काढली. गाडी मुख्य रस्त्यावर येऊन रहदारीत मिसळल्यावर आदित्यनं पुन्हा विवेकशी संभाषण सुरू केलं. तुझ्या आईवडिलांना तुझं हे काम पसंत आहे? छे, मी स्टेशनवर ओझी उचलण्याचं काम करतोय हे त्यांना समजलं तर कदाचित ते दोघंही जीव देतील. तूर्त मी त्यांना एवढंच सांगितलं की मला एका दुकानात नोकरी मिळाली आहे. तू मूळचा मुंबईतलाच का? नाही, मुंबईत येऊन मला केवळ 2-2.5 महिनेच झालेत. महिना दीड महिना नोकरीच्या शोधात गेला. जे काही थोडे पैसे जवळ होते ते ह्या महिन्या दीड महिन्यात संपले, पण नोकरीचं कुठे काही जमलं नाही. 2 दिवस तर सगळ्यांना नुसतं पाणी पिऊन राहावं लागलं होतं. म्हणून मग शेवटी स्टेशनवर हमाली करायचं ठरवलं. फक्त महिनाच झालाय मी ही कुलीगिरी करायला लागून. बोलता बोलता विवेकचा गळा दाटून आला होता. आलायस कुठनं? नागपूरहून. नागपूर? आदित्य एकदम चमकला. नागपूरमध्ये कुठे राहत होतास? जवळच असणाऱ्या पारडी नावाच्या गावात. छोटंसं दगडमातीचं घर होतं, तेही वादळाच्या तडाख्यात सापडून जमीनदोस्त झालं. वडील एका बड्या संत्र्याच्या व्यापाराकडे कारकून होते. त्यांचं एकच स्वप्न होतं, माझं शिक्षण पूर्ण होताच मला एखादी चांगली नोकरी लागावी. मी सुद्धा त्याच दृष्टीनं प्रयत्न करत होतो. त्यासाठी रोजच पारडीहून नागपूरला येऊन नोकरीसाठी वणवण भटकत होतो, पण कुठे काही जमतच नव्हतं. त्याचवेळी झालेल्या प्रचंड वादळानं नागपूर भागाला तडाखा दिला. त्या वादळात संत्र्याच्या सगळ्या बागा उद्ध्वस्त झाल्या.
माझे बाबा ज्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होते त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि माझ्या बाबांची नोकरी संपुष्टात आली. त्या वादळानं सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कोण कुणाला मदत करणार? घर नाही, बाबांची नोकरी गेलेली, माझ्या नोकरीचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत तिथे राहून उपाशी मरण्यापेक्षा आम्ही गाव सोडायचा निर्णय घेतला आणि मुंबईला आलो. वाटलं होतं मुंबईसारख्या शहरात कुठेही मला नोकरी मिळून जाईल, निदान 4 माणसांचं पोट भरण्या इतपत तरी इथे पैसा मिळेल. पण मुंबईत येऊन फारसा फरक पडला नाही. शेवटी काहीतरी करायला हवंच होतं ना, म्हणून मग मी. विवेकनं वाक्य अर्धवट सोडत आपल्या आडव्या हातावर डोकं टेकून मान खाली घातली. आतल्या आत हुंदके दाबण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. त्याची ती अवस्था बघून सगळ्यांचीच हृदय हेलावली गेली होती. प्रतीक्षाच्या डोळ्यात तर चक्क पाणी तरळत होतं. विवेकची आणि त्याच्या कुटुंबाची झालेली ती फरफट ऐकून नकळत विवेकविषयी तिच्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती. अशोक. मान वळवून अशोककडे बघत ती म्हणाली. काय? अशोकनं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. अशोक, परेलला तुझा 2 रूमचा फ्लॅट आहे ना, तिथे सध्या कोण राहतं? नाही, कोणीच नाही. मी खारला राहायला गेल्यापासून तो फ्लॅट बंद आहे. भाड्यानं द्यावा का विकून टाकावा ह्याचा विचार करतोय मी. हे बघ, विकायचा असला किंवा भाड्याने द्यायचा असला तरी अगोदर मला विचार. आता विचारायची काही आवश्यकताच नाही ना, तुझा हेतू माझ्या लक्षात आला आहे. हे बघ विवेक, हवं तर आजपासनं तिथे राहायला जाऊ शकतो. मी? नाही, मला समजलं नाही काही यातलं. विवेकनं काहीसं गोंधळून अशोक आणि प्रतीक्षाकडे बघितलं. अरे त्यात न समजण्यासारखं काही नाही आहे विवेक. हे बघ, सरांच्या हाताखाली आम्ही सगळे काम करतो, ते एक कुटुंब म्हणून. त्यामुळे आमचं एकमेकात चांगलं अंडरस्टँडिंग आहे. जी गोष्ट प्रतीक्षानं सुचवली, खरं तर माझ्याही डोक्यात तोच विचार चाललेला होता. तुझा राहण्याचा प्रॉब्लेम आहे आणि माझ्याकडे एक फ्लॅट रिकामा आहे, बास. आजपासून तो फ्लॅट तुझा. विवेकच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव उमटले. मग त्याची जागा कृतज्ञतेनं घेतली. नकळत त्याचे डोळे पाणावले. काहीशा सद्गदित स्वरात तो म्हणाला, पण माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं का करताय? आम्ही काही फार विशेष करतो असं नाही बरं का. पण तुला त्याचं उत्तरच हवं असेल तर एकच उत्तर आहे, आम्ही जे काही करतो आहोत ते केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातनं करतो आहोत. विवेक काहीही न बोलता गप्प राहिला. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग प्रतीक्षानं आदित्यकडे बघत विचारलं, आपण कुठे चाललो सर? वडाळा ब्रिजकडे. आदित्य स्मित करत म्हणाला. विवेकनं पुन्हा एकदा चमकून आदित्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितलं. मी सुद्धा नागपूरचाच राहणार आहे बरं का विवेक, आदित्य म्हणाला. नागपूरला? कुठे? छोटी धंतोली भागात. हो, तिथे तर श्रीमंत लोक राहतात. पण त्यावेळी मी श्रीमंत नव्हतो. एका छोट्याशा बंगल्यात एक खोली भाड्यानं घेऊन राहत होतो. त्यावेळी नगरपालिकेत मी क्लार्क म्हणून नोकरीला होतो. एक साधा क्लार्क. तुटपुंजा पगार मिळायचा. साधारण 8 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आदित्यचा आवाज काहीसा गंभीर झाला होता. 8 वर्षापूर्वी? विवेक चकित होत उद्गारला. एक साधारण क्लार्क 8 वर्षात ह्या पोझिशनला कसा पोचला ह्याचं तुला आश्चर्य वाटलं ना? पण तूच प्रतीक्षाला म्हणाला होतास ना की पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चारित्र्य कुणीही सांगू शकत नाही. माझ्याही बाबतीत तेच घडलं. माझ्या भाग्यानंही अशी काही कलाटणी घेतली की ते पाहून दुसरंच नाही तर मी स्वतः सुद्धा चकित झालो होतो. आज माझ्याकडे सगळं आहे, बंगला, कार, प्रतिष्ठा. पण ज्याला खरं सुख म्हणतात, ज्या सुखाची मी मनोमन इच्छा करत होतो, ते सुख आजही माझ्यापासून दूर आहे. आदित्य बोलत असतानाच कार वडाळा ब्रिजजवळ आली होती. आदित्यनं कार एका बाजूला थांबवली. सगळेजण खाली उतरले. आदित्यनं कार लॉक केली, मग तोही खाली उतरला. विवेक जवळ येत त्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि म्हणाला, अरे मीही एकेकाळी गरीब होतो.
विवेक, गरिबी काय असते याची मला कल्पना आहे. गरिबीचे चटके मीही फार तीव्रतेनं अनुभवलेत. अशा वेळी आपली सावलीसुद्धा आपल्याला सोडून जाते. माणूस एकटा, अगदी एकटा होऊन जातो. हे एकटेपण सहन न होऊन बरेच जण मृत्यूला कवटाळतात आणि ज्यांच्यात आत्महत्या करण्याचं हे धाडस नसतं अशी माणसं चुकीच्या मार्गाकडे वळतात. फार थोडे जण असे असतात जे ह्यातून सावरून तिसरा मार्ग स्वीकारतात, कष्ट करून प्रामाणिकपणे जगण्याचा. म्हणूनच मला तुझ्यासारख्या तरुणांविषयी आपलेपणा वाटतो, आदर वाटतो. समाजात तुझ्यासारखे असे अनेक तरुण आहेत. त्या सगळ्यांची गरिबी दूर करणं मला शक्य नाही, पण एखाद्या सुसंस्कृत, शिकलेल्या आणि प्रामाणिक तरुणाला मात्र मी माझ्याकडे नोकरी देऊ शकतो, जेणेकरून तो आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकेल. माझं नाव आदित्य आहे. रेल्वे खात्याची बांधकामाची कंत्राटं मी घेतो. यापूर्वी कोल्हापुरात काम करत होतो, आता मुंबईत आलो आहे. मुंबईतल्या ऑफिससाठी मला नवीन स्टाफ हवा आहे. ग्रॅज्युएट, मेहनती आणि प्रामाणिक. माझी खात्री आहे तू माझ्या कसोटीला पूर्णपणे उतरशील. सुरुवातीला मी तुला महिना 2,500 रुपये पगार देईन. सध्याच्या महागाईच्या दिवसात हे 2,500 पुरेसे नाहीत याची मला कल्पना आहे, पण तूर्त तरी यापेक्षा जास्त देणं मला शक्य नाही. साहेब, विवेक हात जोडत दाटलेल्या आवाजात म्हणाला. साहेब, तुमच्या रूपानं देवच माझ्या मदतीला धावून आलाय. माझे आई वडील, माझी बहीण यांना तुम्ही जीवनदान दिलंय. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही सर. अरे अरे, हे काय करतोयस? आदित्य त्याचे जोडलेले हात आपल्या हातात घेत म्हणाला. हे बघ, मी कोणी परमेश्वर नाही, मी एक साधारण माणूस आहे. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा यावर विश्वास ठेवणारा. आणि नोकरी देऊन मी काही तुझ्यावर उपकार करत नाही आहे. त्या बदल्यात मी तुझ्याकडून तेवढंच काम करून घेणार आहे. माझ्या या 3 सहकाऱ्यांसारखंच तू सुद्धा मन लावून काम करशील अशी मला आशा आहे. मी करीन सर. माझ्यावर टाकलेल्या तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. विवेक बाहीनं आपले डोळे पुसत म्हणाला. शाबास. आदित्य त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. कुठे तुझे आईवडील आणि बहीण? पुलाजवळ, कमानीच्या खाली. विवेक खाली मान घालत हलक्या आवाजात म्हणाला. विवेकच्या मागोमाग सगळेजण रस्ता ओलांडून पुलाच्या एका कमानीजवळ आले. कमानीच्या भिंतीला टेकून एक वृद्ध जोडपं बसलं होतं. त्यांच्या बाजूलाच एक 16-17 वर्षाची तरुणी आपल्या फाटक्या ब्लाऊजला टीप घालत होती. त्या ब्लाऊजसारखाच फाटका संसार उघड्यावर पसरला होता. विवेक जवळ येताच त्या तिघांनीही मान वर करून त्याच्याकडे काहीशा आश्चर्यानं बघितलं. कदाचित त्याला एवढ्या लवकर कामावरून परतलेला बघून ते चकित झाले असावेत. मग त्यांची नजर विवेकच्या मागे उभ्या असलेल्या त्या चौघांकडे गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणखीनच गडद झालं. त्यातच अस्पष्ट भीतीचेही भाव मिसळले गेले होते. टिपटॉप कपड्यातल्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या त्या चौघा व्यक्तींना विवेकबरोबर बघून तो वृद्ध काहीसा सावरून बसला. मनातली भीती त्याच्या चेहऱ्यावर गोळा झाली होती. कोण असावेत हे लोक? विवेकबरोबर ते इथे का आलेले असावेत? विवेकच्या हातून काही कमी जास्त तर घडलं नाही ना? सर, हे माझे आईवडील आणि ही माझी बहीण रंजना. आदित्य पुढे झाला. वृद्धाच्या समोर चवड्यावर बसत त्यांनी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि मग हळूवार आवाजात म्हणाला. बाबा, आम्ही विवेकचे मित्र आहोत. मित्र? वृद्ध उद्गारला. त्याचा अजूनही आदित्यच्या बोलण्यावर विश्वास बसलेला नसावा. पण विवेक कधी बोलला नाही तुमच्याविषयी. अहो, कसा बोलणार? आजच तर त्याची आणि आमची भेट झाली आहे ना. म्हणजे? हे बघा, ते तुम्हाला नंतर विवेक सांगेल. तूर्त मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आदित्य आणि हे माझे सहकारी. आदित्य मागे उभ्या असलेल्या तिघांकडे खूण करत म्हणाला. तुम्हाला एक आनंदाची बातमीही सांगायची आहे. विवेकला नोकरी मिळाली आहे आणि एक छोटंसं घरसुद्धा. म्हणूनच आम्ही तुम्हा सगळ्यांना न्यायला आलोत. विवेकला नोकरी मिळाली? वृद्धाच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव उमटले. काहीशा थरथरत्या आवाजात खात्री करून घेण्यासाठी त्याने विवेककडे बघितलं. हे खरं आहे का विवेक?
हो बाबा, खरंच मला नोकरी मिळाली आहे. माझे साहेबच तुमच्याजवळ बसलेत. साहेब तुम्ही मी वृद्ध एकदम गडबडून उठून उभा राहिला. नाही नाही साहेब नका म्हणू, मी तुमच्या मुलासारखाच आहे बाबा. आदित्य पुन्हा वृद्धाचा हात हातात घेत म्हणाला. नोकरी आणि घरसुद्धा? विवेकची आई कापऱ्या स्वरात म्हणाली. खरं सांगताय तुम्ही हे साहेब? अगदी खरं. आणि मला तुम्ही साहेब म्हणू नका, आदित्य म्हणा. विवेकचा मोठा भाऊ समजा मला. मग प्रतीक्षाकडे बघत तो म्हणाला, प्रतीक्षा तू रंजनाच्या सामानावर. प्रतीक्षा पुढे झाली. रंजनाच्या हाताला धरून तिला उठवत म्हणाली, चल, काय काय सामान आहे तुझं? रंजनाचा चेहरा अजूनही बावरल्यासारखा दिसत होता. जे काय घडतंय त्यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता. म्हणूनच कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ती आज्ञाधारकपणे आपलं सामान गोळा करायला लागली. अशोक. आदित्य कारची चावी अशोककडे देत म्हणाला, गाडी इथेच घेऊन ये. अशोक मान डोलावत कारच्या दिशेनं गेला. आदित्य. विवेकची आई आदित्यकडे कृतज्ञ नजरेनं बघत म्हणाली, खरंच देवासारखं आमच्या मदतीला धावून आलायस. आम्हाला आमची नाही रे, पण ह्या तरुण पोरीची काळजी लागून राहिली होती. येता जाता लोक किती घाणेरड्या नजरेनं तिच्याकडं बघत होते. काही मवाली तर आजकट विचकट बोलत तिला घाणेरडे इशारे करत होते. आणि हे सगळं बघूनसुद्धा आम्हाला तिकडे दुर्लक्ष करावं लागत होतं. आणखीन काही दिवस इथे राहिलो असतो तर त्यांची मजल कुठवर गेली असती याची कल्पना नाही करवत रे. आई आता आम्ही आलोत ना, आता तुम्ही कसलीही काळजी करायची नाही. रंजनाची सगळी जबाबदारी आजपासनं माझ्यावर आहे, आदित्य म्हणाला. आणि तेवढ्यात अशोक कार घेऊन आला. विवेक तू आईबाबांना घेऊन मागे बस, आम्ही पुढे बसतो. विवेकचे आई वडील आणि रंजना समोर उभ्या असलेल्या कारकडे विस्फारित नजरेनं बघत होते. आजवर एवढी मोठी आणि सुंदर कार त्यांनी कधी जवळूनही बघितली नव्हती. आणि आज तर त्या कारमध्ये बसायचंय या कल्पनेनं त्यांची छाती दडपल्यासारखी झाली होती. विवेकनं आपल्या वडिलांना आधार देत कारमध्ये बसवलं. आदित्यनं आईला आधार दिला. प्रतीक्षानं रंजनाला पुढच्या सीटवर बसवलं होतं. अशोकचा फ्लॅट कुठे आहे ते तुला माहिती आहे ना प्रतीक्षा? आदित्यने विचारलं. हो माहिती आहे. मग तू आणि मूर्ती एक काम करा. असं म्हणत आदित्यनं खिशातनं 100च्या 5 नोटा काढून प्रतीक्षासमोर धरल्या. या सगळ्यांसाठी काही कपडे आणि आवश्यक ते सामान घेऊन अशोकच्या फ्लॅटवरच या. आणखीन काही कमी जास्त लागलं तर नंतर बघूयात. ठीक आहे सर. प्रतीक्षा पैसे घेत म्हणाली, चल रे मूर्ती. आणि हां लवकर या, आपल्याला अजून बरीच कामं आहेत. आम्ही तासाभरात येतो सर. असं म्हणत प्रतीक्षा आणि मूर्ती निघून गेले. चला आता आपणही निघू. असं म्हणत आदित्य कारमध्ये बसला. रंजना आदित्यच्या शेजारी बसली होती. कार यावेळी अशोक चालवत होता. कार रहदारीत मिसळल्यावर आदित्यनं रंजनाकडे बघितलं. तिचा चेहरा अजूनही बावरल्यासारखा दिसत होता. ती काहीशी अवघडून संकोचून बसली होती. अगं आरामात बस. आदित्य किंचित हसून म्हणाला, तुझ्या मोठ्या भावाची गाडी आहे ही, कोण्या परक्या माणसाची नाही आहे. हां. रंजनानं काही न बोलता नुसतीच नजर उचलून आदित्यकडे बघितलं. कितवीपर्यंत शिकली आहेस? तिला बोलतं करण्यासाठी आदित्यनं विचारलं. मॅट्रिकपर्यंत. केव्हा झालीस मॅट्रिक? गेल्या वर्षी. पुढे शिकण्याची इच्छा आहे? रंजना काही बोलली नाही. मान वर करून तिने आदित्यकडे बघितलं आणि पुन्हा मान खाली घातली. तुझ्या या मौनाचा अर्थ काय घ्यायचा, हो का नाही? हो, ती हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे, तुझ्या ॲडमिशनची व्यवस्था मी करतो. तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक, पण माझी एक अट आहे. रंजनानं प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. परीक्षेत फर्स्ट क्लास मिळायला हवा. हां. आदित्य हसून म्हणाला. पहिल्यांदा रंजनाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. आदित्यकडे बघत ती धीटपणे म्हणाली, मॅट्रिकच्या परीक्षेत मला फर्स्ट क्लास मिळाला होता. व्हेरी गुड. मग आजपासून तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर. आदित्य तिच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणाला.